सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूज ब्लॉग. आणि आजचा व्हिडिओ मी असंच रँडमली चालू करतो आहे कारण की आता मी आसरा बीचवरती आलेलो. रँडमली संध्याकाळचे वाजल्यात आता 6:30 वाजता आलो आणि बीचवरती तुम्ही बघू शकता कोणी नाही आहे. फक्त तिकडे पाठीमागे फिशिंग करतात लोक आणि इकडे मी चालतो आता थोडं वॉकिंग करण्यासाठी आलेलो. पण विचार केला की आता इतका मस्त क्लायमेट आहे ना इकडचा, मला राहावलं नाही कारण की ब्लॉग करायचा होता आणि आपले ब्लॉग चालूच आहेत. तर विचार केला की आता एक बीचसाठी आणि बीचचा ब्लॉग बनवू म्हणून. एक इतका मस्त क्लायमेट झाला ना यार इकडचा, फुल चुम्मा. आपलं लाईट हाऊस दिसतंय तिकडे समोर आणि नेहमीसारखं पावसामध्ये समुद्र एकदम खवळला आहे, एकदम जोरजोरात लाटा येतात. पण आपला बीच थोडा असं लांब सडक आहे तर मग इतका काही इम्पॅक्ट पडत नाही इकडे. पण जास्त जर पाऊस आला ना तर मग पूर्ण पाणी वरपर्यंत जातं. सो असा काही क्लायमेट दिसतोय आपला आजचा. आणि रँडमली जस्ट असं तुम्हाला दाखवण्यासाठी ना ब्लॉग चालू केलं आहे की सतत पाऊस पडतोय तर मग पूर्ण समुद्र आपली घाण बाहेर फेकतं. तर मग सगळे प्लॅस्टिक वगैरे सगळा कचरा पूर्ण बाहेरच पडतं. तर मग आता आपण माणसं आहोत तर कचरा टाकतो आणि तोच परत आपल्याला मिळतो. बट काय करू शकतो. पण खूप काही अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात समुद्रातून बाहेर, तर मग ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. छोटे छोटे शिंपल्या वगैरे आहेत आणि खेकडे वगैरे पण येतात, पण मे बी ते समर्समध्ये येतात जास्त बाहेर. पूर्ण असं शिंपले वगैरे दिसतात. तर लेट्स सी काय चांगलं दिसतंय का आपल्याला समुद्रावरती बघायला, तर मग ते कव्हर करू आपण. तर असंच काही ते शिंपले वगैरे आहेत इकडे, रँडमली दाखवतो तुम्हाला. सगळे शिंपलेच आहेत छोटे छोटे. बघा एक पूर्ण अरे बापरे, इकडे तर खूप जास्त आहेत. तर मग कोणाला असे शिंपले वगैरे गोळा करायला आवडतात ना, ते येऊ शकतात. असे पावसामध्ये गोळा करायला हा एक थोडा वेगळा आहे, पण हा तुटलेला शिंपला आहे. बाकी सगळे असे छोटे मोठे. अरे बापरे, हा फुल क्यूट आहे. काय ना काय असं रँडमली मिळत असतं पावसामध्ये. इतके सारे शिंपले आहेत ना, बापरे बाबा. तर मग जे कोणी शिंपले गोळा करण्यासाठी उत्सुक असतात ते येऊ शकतात पावसामध्ये असं रँडमली शिंपले गोळा करायला. बाकी तिकडे असे फिशिंग चालू आहे, मच्छीमारी चालू आहे तिकडे, गळ टाकलेला. पण आता ओळखीचे नाहीत तर मग समोरून जाणंच चुकीचं वाटतं. सो थोडा पाऊस जास्त जोरात पडायला चालू झाला. आपण जाऊ थोडं आता गाडीच्या इकडे, नाहीतर मग पूर्ण भिजून जाऊ. असं रेनकोट घातला आहे पण रेनकोट माझा अर्धवट आहे, माझी चड्डी भिजून जाईल. नाहीतर मग मी थांबलो असतो. पण आता पाऊस पडतोय, पटकन निघावं लागेल. आणि आपल्याला संध्याकाळी मंदिरामध्ये पण जायचं. संध्याकाळची आरती आपण मिस करत नाही कधी मंदिराची. सो तिकडे जाऊया. पण आजचा व्हिडिओ फक्त समुद्रासाठीच होता की कसा पावसामध्ये समुद्र दिसतो आपला. खूप जणांना बघायला मिळत नाही की असा पावसामध्ये समुद्र कसा दिसतो. आणि खूप लोक अशी मुंबईमध्येच असतात, पावसामध्ये घरामध्ये असतात, ज्यांना
एक्सपिरियन्स करायला भेटत नाही, त्यामुळे बोललो की थोडा आपण एक्सपिरियन्स करूया लोकांना की कसा असतो पावसामध्ये समुद्राचा एक्सपिरियन्स. पण खूप मजा येते. तुम्ही बघायला गेलात ना तर पावसामध्ये मोस्ट ऑफ द टाईम समुद्र किनारा एकदम खाली असतो, कोण येत नसतं. पण पावसामध्ये पण समुद्राची वेगळीच मजा आहे, खूप मजा येते. पण मोस्टली ऑफ द पब्लिक मुंबईवरनं येते ते समर्समध्ये येते. तर मग समर्समध्ये आल्यानंतर इकडे पूर्ण गर्दी असते, जास्त पब्लिक किचकीच असते. पण आपलं पावसामध्ये श्रावणामध्ये इकडे पीस आहे, पीस, सुकून, खूप मजा येते यार. आणि मी मोस्ट ऑफ द टाईम पावसामध्ये येतो समुद्राला भेट देण्यासाठी. तर खूप वेगळं असं दृश्य अनुभवायला मिळतं आपल्याला. बाकी मला तर समुद्र कधीही आला तरी पण आवडतो, समर्समध्ये काय, विंटरमध्ये काय आणि पावसामध्ये काय. पण पावसामध्ये थोडा वेगळा दिसतो आणि विंटर आणि समरमध्ये पूर्ण वेगळा असतो. थोडी किचकिच असते लोकांची, पण आता पूर्ण शांती, सुकून, पीस. जर तुम्हाला पीस अनुभवायचं असेल ना तर मग तुम्ही पावसामध्ये येऊ शकता. ऑफकोर्स श्रावणामध्ये, तर मग तुम्हाला बेटर एक्सपिरियन्स राहील. पण ही प्रत्येक सीझनचा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे माणसाने. सो बस इतकाच होता आजचा व्हिडिओ. काहीतरी वेगळा इनिशिएटिव्ह करायचा मी प्रयत्न केला. तर यांची काय मस्ती झालं चालेलची. तर मी रँडमली असाच व्हिडिओ चालू केलेला, काय असं वेगळं काही नव्हतं व्हिडिओमध्ये. फक्त तुम्हाला पावसामधला समुद्र अनुभवायचा एक्सपिरियन्स मी दिलेला. कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल. बस इतकाच ठेवतो आजचा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.